नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर थेट चर्चा करणार आहोत ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. तो विषय म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच जाहीर झालेली सुधारित पेन्शन योजना. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे, नियम काय आहेत, फायदे कुणाला आणि कसे मिळणार, हे सगळं आपण आज अतिशय सोप्या आणि स्पष्ट शब्दात टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर या संपूर्ण विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी सगळ्यात आधी हा बातमीचा अहवाल बघूया. राज्य सरकारच्या वित्त विभागाने नुकताच या संदर्भातला अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR काढला आहे. आता हा GR कागदोपत्री नक्की काय सांगतो आणि ही जी सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची कार्यपद्धती सरकारने जाहीर केली आहे ती प्रत्यक्षात कशी काम करणार आहे हे आपण या अधिकृत माहितीच्या आधारे आज डिकोड करणार आहोत. ह्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. 1. पेन्शन योजनेची पार्श्वभूमी. 2. योजनेचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत. 3. सेवेनुसार पेन्शनचे निकष. 4. कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद. आणि 5. यातल्या अटी आणि पुढील प्रक्रिया. विभाग 1. पेन्शन योजनेची पार्श्वभूमी आणि त्याचा ऐतिहासिक आढावा. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की कोणत्याही मोठ्या निर्णयामागे एक मोठा इतिहास असतो, बरोबर? जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी कर्मचारी संघटनांनी पुकारलेले संप आणि मोठी आंदोलने आपण पाहिली आहेत. हा नवा शासन निर्णय म्हणजे याच पार्श्वभूमीवर काढलेला एक मार्ग आहे. 2005 नंतर सेवेत आलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत जी काही अनिश्चितता होती ती या निर्णयामुळे संपुष्टात आली आहे. एका अर्थाने हा GR फक्त एक कागद नसून सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा करणारा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विभाग 2. योजनेचे प्रमुख लाभार्थी. याचा लाभ नेमका कोणाला मिळणार? आणि हा आकडा पहा. या निर्णयाची व्याप्ती किती प्रचंड आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. आपण इथे तब्बल 17 लाख लाभार्थ्यांबद्दल बोलत आहोत. राज्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या तशी 5 ते 6 लाखांच्या आसपास आहे. पण जेव्हा आपण यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जोडतो तेव्हा ही संख्या थेट 17 लाखांच्या घरात जाते. विचार करा, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेवरील एवढ्या मोठ्या घटकावर या एका निर्णयाचा थेट प्रभाव पडणार आहे. पण यातली सगळ्यात लक्ष वेधून घेणारी आकडेवारी कोणती असेल तर ती ही आहे. या 17 लाख लाभार्थ्यांची विभागणी कशी झाली आहे ते पहा. यापैकी तब्बल 70 ते 75% कर्मचारी असे आहेत जे 2005 नंतर सेवेत रुजू झाले आहेत. जुनी पेन्शन योजना बंद झाल्यानंतर सेवेत आलेला हाच तो सर्वात मोठा गट आहे. आणि म्हणूनच या नव्या सुधारित पेन्शन योजनेचं मुख्य लक्ष किंवा ज्याला आपण प्रायमरी टार्गेट म्हणतो ते हेच कर्मचारी आहेत. विभाग 3. सेवेनुसार पेन्शनचे निकष आणि त्याची आर्थिक गणिते. आता इथून पुढची माहिती अतिशय काळजीपूर्वक समजून घेण्यासारखी आहे. इथे योजनेचे 3 अतिशय स्पष्ट गट केले आहेत. जर सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर या नव्या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनाचा कोणताही लाभ मिळणार नाही. हा निकष अगदी कडक आहे. त्यानंतरचा गट म्हणजे ज्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना त्यांच्या शेवटच्या पगारानुसार आणि त्यांनी केलेल्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन दिलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ज्यांनी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावली आहे त्यांना त्यांच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या थेट 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. हे टप्पे अगदी क्रिस्टल क्लिअर ठेवण्यात आले आहेत. आणि इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की सरकारने या योजनेसाठी एक पक्की बेसलाईन ठरवून दिली आहे. ती म्हणजे 8,500 रुपये. कोणत्याही पात्र कर्मचाऱ्याला मिळणारे निवृत्ती वेतन ह्या रकमेपेक्षा कमी असणार नाही. भविष्यातल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी किमान 8,500 रुपयांची ही हमी म्हणजे एक भक्कम पायाच म्हणावा लागेल. विभाग 4. कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद आणि कुटुंबाची सुरक्षितता. इथे आपण वैयक्तिक आणि कौटुंबिक पेन्शनमधला फरक स्पष्टपणे पाहू शकतो. मगाशी आपण पाहिलं तसं वैयक्तिक पातळीवर शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळते. पण कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. आणि यात एक अत्यंत महत्त्वाची जमेची बाजी म्हणजे या रकमेवर जो काही महागाई भत्ता लागू असेल तोही कुटुंबाला मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाला आधार देण्यासाठी केलेली ही एक अतिशय भक्कम तरतूद आहे, हे नक्की. विभाग 5. अटी आणि पुढील प्रक्रिया.
यातले महत्त्वाचे नियम कोणते आहेत ते पाहूया. हे सगळे फायदे ऐकायला चांगले वाटत असले तरी ते काही आपोआप मिळणार नाहीत. यासोबत काही अतिशय कडक प्रशासकीय नियम जोडलेले आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची डेडलाईन लक्षात घ्या, 31 डिसेंबर 2026. पात्र कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी या तारखेच्या आत आपला पर्याय विभाग प्रमुखांकडे सादर करणं सक्तीचं आहे. दुसरी मोठी अट आहे NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टमबद्दल. जर कोणी NPSमधून आधीच काही रक्कम काढली असेल तर ती रक्कम थेट 10% व्याजासह सरकारला परत करावी लागणार आहे. आणि समजा ही रक्कम परत केली नाही तर भविष्यात मिळणाऱ्या अंतिम पेन्शनमधून त्याच प्रमाणात कपात केली जाईल. त्यामुळे हा नियम अगदी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतो. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या जुन्या मागण्या आहेत आणि दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधण्यासाठी सरकारने आणलेली ही सुधारित पेन्शन योजना खरोखरच एक परिपूर्ण सुवर्ण मध्य ठरेल का? येणाऱ्या काळात या निर्णयाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रशासनावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशाच महत्त्वाच्या माहितीसह लवकरच पुन्हा भेटूया.